नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 4.2 टू सर विथ लव यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी जी सेटिंगवर आधारित आहे ती आहे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी E3. चला तर मग सुरुवात करूयात. E3 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे विच इव्हेंट टूक प्लेस इन द एक्स्ट्रॅक्ट, चूज द करेक्ट वन, गिव रिझन और रिझन्स टू सपोर्ट युअर आन्सर. की या दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये कोणती घटना घडलेली आहे. खाली दिलेल्या घटनांपैकी एक योग्य घटना निवडा आणि तुम्ही जी घटना निवडलेली किंवा तुम्ही जे उत्तर लिहिले त्याच्या सपोर्टमध्ये तुम्हाला त्याचं कारण लिहायचं आहे. तर 4 पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ए, ॲन्युअल स्पोर्ट्स डे ऑन नोव्हेंबर 15th. बी, ॲन्युअल सोशल अँड कल्चरल गॅदरिंग ऑन नोव्हेंबर 15th. सी, हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल ऑन नोव्हेंबर 15th. अँड डी, फेअरवेल प्रोग्राम ऑन नोव्हेंबर 15th. या 4ही पर्यायापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. आता आपल्याला याच्या सपोर्टमध्ये एक कारणसुद्धा द्यायचं सांगितलेलं आहे. तर ते रिझन आहे द फॉलोइंग लाईन सपोर्ट दिस. आणि त्या कोणत्या ओळी आहेत. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर 15th अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीनस्लेड स्कूल. आता दुसरी ॲक्टिव्हिटी बघूयात. द इव्हेंट इन द एक्स्ट्रॅक्ट वॉज हेल्ड ॲट ब्लँक स्पेस, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, गिव रिझन ऑर रिझन्स टू सपोर्ट युअर आन्सर. की खाली दिलेली जी घटना आहे किंवा जी घटना आहे ही घटना कोणत्या ठिकाणी घडली. ज्या घटनेबद्दल आपण वर उल्लेख केला ती घटना कोणत्या ठिकाणी घडली. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तुमचा जो पर्याय निवडलेला आहे त्याला सपोर्ट करणारं कारण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. ए, ऑथर्स हाऊस. बी, ऑडिटोरियम ऑफ द स्कूल. सी, मार्केट. अँड डी, गार्डन. या 4ही पर्यायांमधून योग्य पर्याय आहे ऑडिटोरियम ऑफ द स्कूल. आता आपल्याला या पर्यायाला सपोर्ट करणारं उत्तरसुद्धा लिहायचं आहे. तर ते उत्तर आहे अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन द क्लास. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे द इन्सिडेंट्स इन द एक्स्ट्रॅक्ट ऑकर्ड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस. की या एक्स्ट्रॅक्टमध्ये जे घडलेल्या घटना आहेत त्या एका विशिष्ट ठिकाणी घडलेल्या आहेत. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ दॅट प्लेस इन युअर ओन वर्ड्स. की तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणाचं महत्त्व लिहायचं आहे. तर मग त्याचं उत्तर असं लिहिता येईल द इम्पॉर्टंट ऑर मेजर इन्सिडेंट अकर्ड ॲट पर्टिक्युलर प्लेस अँड दॅट प्लेस वॉज द ऑडिटोरियम ऑफ द स्कूल. दिस एक्स्ट्रॅक्ट describes the importance of day and the place. These incidents take place on the important day of the half yearly report of students council. This report take place in the presence of the head of the school, the teachers and the students. It is a serious and formal program and the setting is the auditorium with a stage and a formal atmosphere. 4th ॲक्टिव्हिटी आहे एक्सप्लेन हाऊ द सेटिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट कंट्रीब्यूट्स टू द थीम ऑफ द नॉवेल. की सेटिंगचं या नॉवेलच्या थीममध्ये काय योगदान आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याबद्दल आपल्याला असं लिहिता येईल दिस नॉवेल इज बेसिकली रिलेटेड टू द टीचर स्टुडंट रिलेशनशिप अँड चेंज इन देअर बिहेवियर आफ्टर नरेटर्स अटेम्प्ट्स. The narrator shows endurance about the situation. He faced very difficult atmosphere with ill-mannered and mischievous students.
He finds that the students belong to a background that is not suitable for learning and for their overall development and progress. They are in no mood to change their attitude and behavior. The narrator, with his novel and creative ideas, innovative techniques, and understanding of the student's psychology, ultimately wins their hearts. The narrator is now anxious to see how far his teaching has been effective. He can judge it from the behavior and attitude of his students on important day of the half yearly report of the students council. This report takes place in the presence of the head of the school, the teachers and the students. It is a serious and formal program, and the setting of the auditorium, a stage and a formal atmosphere. That was the setting, and this setting means that auditorium, it it helps or it plays a major role in the theme, or while what we say the contribution to the theme of the novel. Just because of that auditorium, the students council was there, and just due to the students council, we can assume, or what we say, we can see the result of the attempts of the narrator. ही होती A3 ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक व टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.